आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावित्री, आधी जाऊन पारू आणि मारुतीला बोलवणार। जिच्यासाठी मुलगा बघायचा आहे तिने पण बघायला पाहिजे ना। ही पारू आदित्यच्या फार मागे मागे करत होती ना। आता तिचं लग्न होणार आणि कायमची या घरातून निघून जाणार। हे समजल्यावर त्या पारूचा चेहरा कसा होतो हे सगळ्यात आधी मला बघायचे। आणि स्थळ निवडण्याचा मारुतीला सुद्धा पूर्ण हक्क आहे ना। जा पटकन बोलवणार। सावित्री थांब। आमच्या घरच्या मुलीचा म्हणजेच आपल्या ब्रँड अँबॅसिडरच्या लग्नाचा विषय सुरू आहे ना, मग तिला मान तर मिळायला पाहिजे। मी काय म्हणते, मी स्वतः जाते आणि मारुतीला आणि पारूला बोलवून आणते। हा, आलेच। बर आई, मला ना एक अर्जंट फोन करायचा, मी आलेच। हा, बर। दामिनी काकू ऐका ना। हो, आम्हाला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं। बोल ना। ऍक्च्युली ना तुमच्या चेहऱ्याला काहीतरी काळं लागलंय। एक मिनिट, तू हे बाहेर येऊन सांगतेस? आज सांगायला काय झालं होतं तुला? आतमध्ये मॅरेज ब्युरो वाले बसलेत ना, त्यांच्या समोर कसं सांगणार तुम्हाला, म्हणून तर इथे आले ना सांगायला। हा, मी एक काम करते, मी चटकन जाते आणि फ्रेश होऊन येते। नाहीतर लोक काय म्हणतील, एवढ्या मोठ्या घराची मालकीण आणि बेसिक मेकअप करायला सुद्धा वेळ नाही। फक्त फ्रेश नाही होत आता, आता ना थोडासा टचअप करते, बेसिक मेकअप करते आणि येते। अरे जास्त सुंदर दिसते। हा, अजून छान दिसते। आले। थँक्यू मला सांगितल्याबद्दल। हा, आले। एक मिनिट दामिनी काकू, आता परत त्यांच्या समोरून असं तोंड घेऊन कशाला जाताय? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही इकडून जा मागून। हा, म्हणजे काय, डायरेक्ट रेडी होऊन मस्त त्यांच्या समोर या। मी एक काम करते, मी इथून जाते आणि तिथून येते। आले। कालच मामा भाकरी टेकून गेलाय, तो त्याच्या वेगळ्या विश्वात आहे आणि आई इथे तिच्या वेगळ्या विश्वात आहे। आता जर इथे मारुती मामा आला तर काय होईल देव जाणे यार। नाही थांब थांब, मी बघतो काहीतरी। प्रीतम, प्रियाशी गाईगाईत कुठे निघून गेली? रिया खूप अर्जंटली गेली ना, मी जरा बघून येतो। पाहिलं मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी सव मी आणलेली आहे। रिया, दामिनी काकू। दामिनी काकूंना मी पाठवलंय, पण प्रीतम आता काय करणार आहात तुम्ही? काय प्लॅन आहे तुमचा? मला नाही माहित काय? पण मी करतो काहीतरी, तू टेन्शन नको घेऊ। पण काही करून मारुती मामा आत नाही गेला पाहिजे। हा, मी बघतो। अहो मारुती मामा, तुम्ही अजून घरच्या कपड्यांमध्ये काय करताय? आवरायचं नाही का? चला चला। नाही आईले मॅडम म्हणले आज काही काम नाही म्हणून असंच बसलोय। नाही, काही काम नव्हतं, पण आता गेस्ट आलेत आपले। गेस्ट आलेत एअरपोर्टला, त्यांना पिक करायला जायचंय। उठा 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 उठा, चला। अहो मी अजून आवरलं नाही ना, मी गोकुळला सांगू का जायला? मामा, जर ते गेस्ट तेवढे इम्पॉर्टंट नसते तर मीच सांगितलं असतं ना गोकुळ काकांना। पण इम्पॉर्टंट गेस्ट आहेत, तुम्ही जाणं गरजेचं आहे। चला ना, जा, आवरा ना प्लीज। पोर्ट्रेट गेस्ट आहेत, हा मी जाणं गरजेचं आहे। हो, आता आलो आवरून। पटापट आवरा जरा। बापरे, आता आई पारूसाठी स्थळ बघताय। दामिनी काकू कुठल्याही क्षणी येतील मारुती मामाला बोलवायला। नाही नाही नाही, मारुती मामा आत नाही गेले पाहिजे। हे प्रीतम पण काय करतायत? काय गे प्रिया, किती खोटारडी आहेस ग तू। हा, माझ्या चेहऱ्याला ना काहीही लागलं नव्हतं, मी आता बघून आले आरशात। नाही 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 दामिनी काकू, मी खोटं नाही बोलत आहे, खरं शपथ मी स्वतः पाहिलं होतं। हे इथे ना काहीतरी काळं पडलं होतं। केवढी हवा आहे ना, मला वाटतं ना हवेने उडून गेलं असेल ते। हे असू शकतं। ठीक आहे, आले मी। थांबा ना, तुमच्या ए गप, आता ओके आहे मी। काळं लागलंय, पिवळं लागलंय, निळं लागलंय, हिरवं लागलंय। मी तयार जा। हा, चांगलंय। लवकर जा, एकदम फास्ट जा आणि त्यांना जास्त वेळ वाट बघायला लावू नका। नाही बरं, आले नसतील तर तिकडेच थांबा, मी फोन केल्याशिवाय परत येऊ नका। नाही ओके, निघतो निघतो।
पारू जरा पाणी घेऊन ये ग. सावकाश सावकाश प्रीतम सर अहो. काय झालंय प्रीतम सर? बाबी एवढं असं गडबडीत कुठं निघून गेला? तर काय झालं काय विचारतेस? आईने तुला आणि मारुती मामाला तुझ्यासाठी स्थळ बघायला बोलवलं होतं. काय? मग काय? बरं दामिनी काकू येईल आता. तिच्या समोर मी इथे आलोच नाही असं नाटक करायचंय. हा मी जातो आता. चल बाय. प्रीतम सर पण देवी यांनी बोलवल्यावर मी काय उत्तर देऊ त्यांना? मारुती, ए मारुती, काय गे पारू, तुला आधीच खबर लागली होती का की मी येते इकडे? नाही, हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभी असते. दामिनी मॅडम या ना या. नाही नको, तुमच्या या भिकारड्या घरात एसी नाहीये, मला गरम होईल आणि माझा मेकअप सुद्धा उतरेल. मला सांग मारुती कुठे आहे ग? बा बाहेर गेलाय, काहीतरी महत्वाचं काम आहे त्याचं. त्याला पण आत्ताच जायचं होतं. तुम्ही इकडं कशा पायी आलात? नाही म्हणजे काही काम होतं का तुमचं? ए, तू मग भिकारड्यांकडे माझं काय काम असणार? नाहीये माझं काही काम, पण हा वहिनींचं आहे. वहिनींनी तुला आणि तुझ्या त्या लाडक्या बाला आमच्या किर्लोस्कर मेन्शनमध्ये बोलवले लगेच. ये. कशा पायी? का बरं कशा पायी? आता तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी नोकर आहे तुझी. नोकरांनी मालकांना प्रश्न विचारायचे नसतात, समजलं? ये म्हटलं की गप्प यायचं. ये. बाई, सांगितलंय मी पारूला, येते ती. आलीच. पारू ये बस ना. मारुती कुठे आहे? बा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलाय. कसलं काम? उलट मी त्याला आज वेळ काढायला सांगितलं होतं. बरं हरकत नाही. हे बघ, ह्यांनी तुझ्यासाठी काही स्थळं आणले. तू पण एकदा फोटोज बघून घे. आपण यातली काही स्थळं निवडून ठेवू, म्हणजे निवडक स्थळच मारुतीला दाखवता येतील. ये. पारू, अगं कसला एवढा विचार करतेस? ही स्थळ आहेत ना, ही तुझ्यासाठी आलेत. तू एक काम कर ना, ते फोटो बघ आणि मग विचार कर, है ना? चल ये. हे बघ, हे फोटो आहेत.